संतोष जाधव, TVN मराठी, धाराशिव. दादा गणेश सावलीत गुरुवारला आपल्या समोर रामभाऊ सातपुते आहेत. भाऊ, ज्या पद्धतीने एकीकडे उत्साह आहे, एकीकडे चिंता का उत्साह, काय म्हणायचं? निश्चित उत्साह आहे आणि मला विश्वास आहे सोलापूरची जनता सुज्ञ आहे. आम्ही या ठिकाणी भगवा गुलाल उधळतोय आणि माळशिरस तालुका असेल या ठिकाणच्या माढा लोकसभेमध्ये या मतदारसंघामध्ये मागच्या देश स्वातंत्र्य झाल्यापासून मोहिते पाटलांनी जी गुंडगिरी केली, मोहिते पाटलांनी ज्या पद्धतीने या पश्चिम भागामध्ये रस्ते होऊ दिले नाही, पश्चिम भागामधील लोकांना दूध ओतून देण्याची वेळ आली, पश्चिम भागातील लोकांना ऊस पेटून देण्याची वेळ आली, कारण मोहितेंच्या कारखान्यामध्ये त्यांनी जो माज केला त्याला इथली जनता उत्तर देईल. आणि मला विश्वास आहे देशासाठी धर्मासाठी माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात निश्चित आम्ही विजय होऊ. प्रामुख्यानं सोलापूरमध्ये ज्या पद्धतीने फतवे निघायला लागलेत, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काही मौलवी मशिदीतून फतवे काढतायत, त्याच्या विरोधात तिथली जनता आहे पूर्ण ताकदीने. मला विश्वास आहे की सोलापूरकर येत्या 4 तारखेला भगवा गुलाल उधळतील. ज्या पद्धतीने एकीकडे सोलापूरची लेक आणि दुसरीकडे आपल्याकडे पहिल्याच दिवसापासून उपरा उमेदवार अशी प्रचार होताना पाहायला मिळाला, कसं उत्तर आहे? ही निवडणूक सरळ सरळ आहे. काँग्रेस जिंकलं तर हिरवा गुलाल उधळेल, भाजपा जिंकलं तर भगवा गुलाल उधळेल. मला विश्वास आहे सोलापूरकरांना सोलापूरमध्ये फटाके वाजवायचे, सोलापूरमध्ये आनंद करायचा आहे. त्या ठिकाणी काँग्रेस जिंकलं तर पाकिस्तानमध्ये फटाके वाजतात, हा काँग्रेसचा इतिहास आहे. त्यामुळे मला विश्वास आहे देशाच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी आणि निश्चित मला विश्वास आहे की प्रभू रामाचं मंदिर मोदीजीने बांधलं आणि सोलापूरकर सगळे म्हणतायत राम आएंगे. मला विश्वास आहे की मोठ्या मताधिक्याने आम्ही जिंकतोय. ज्या पद्धतीने मौलवींच्या संदर्भात जी काय वक्तव्य असतील मागच्या काही दिवस, मी तक्रार केली पण आपल्यालाच त्या संदर्भातली देखील मुळात माझी निवडणूक आयोगाला मागणी आहे याची चौकशी केली पाहिजे की अशा पद्धतीने मौलवीने जे फतवे काढले, आमच्याकडे व्हिडिओ आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत. या ठिकाणी पुरावे